नमस्कार, मम्माज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सगळ्यांना आवडणारी झणझणीत मिसळ कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 1 कप सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालायचे। हे खोबरं आपल्याला छान गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे। मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आपल्याला हे आणि सारखं हलवायचे। इथे आपलं खोबरं छान सोनेरी रंगाचं झालेलं आहे। आपण हे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता याच पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करून 2 मोठे उभे चिरलेले कांदे घालूया आणि हे कांदे आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। इथे आपला कांदा छान सोनेरी रंगाचा झालेला आहे। आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि हा टोमॅटो पण आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे थोडा मऊ होईपर्यंत। आता टोमॅटो एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडंसं मीठ घालूया जेणेकरून टोमॅटो लवकर मऊ होईल। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिटं हा टोमॅटो आणि कांदा आपण शिजवून घेऊया। 2 मिनिटांनंतर टोमॅटो थोडा मऊ झालेला आहे। आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला थोडं थंड करून याची पेस्ट करून घ्यायची आहे। इथे कॅमेरा चुकून बंद झाला होता, तर यामध्येच आपल्याला 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंच आलं घालायचे आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका पॅन मध्ये 3 मोठे चमचे तेल घालून त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे, पाव चमचा हिंग आणि आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आपल्याला यामध्ये। आता मसाला घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस करा जेणेकरून अशाच छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालायची, 1 टेबलस्पून लाल तिखट किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालू शकता, अर्धा चमचा गोडा मसाला। गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी चालेल। हे छान मिक्स करून घ्यायचं। हा मसाला आपल्याला आता 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। अधूनमधून आपल्याला याला हलवायचे। इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 कप मोड आलेली मटकी घालूया। मटकी छान मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालूया, कारण मटकी शिजण्यासाठी पण पाणी लागतं, त्यामुळे पाणी थोडं जास्त घालायचं। पाणी घातल्यावर एकदा छान मिक्स करून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ घालूया आणि खूप सारी कोथिंबीर। आता ही मिसळ आपण 8 ते 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर झाकण लावून शिजवून घेऊया। वाह, मस्त दिसते एकदम मिसळ, छान तर्री आलेली आहे। एकदा छान मिक्स करून घेऊया आणि सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। खूप मस्त सुगंध येतोय।
आता यावर फरसाण घालूया. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता मिसळमधला कट किंवा तर्री घालायची. इथे आपली झणझणीत मिसळ तयार आहे. पावबरोबर खाण्यासाठी खूप मस्त झालेली आहे मिसळ. एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळं फ्री आहे. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. थँक्यू.